गुड्डू हरियाणा हरियाणा हरिद्वार से आया है। देवा थापा पहिल्यांदा शांतच असतोय। पुढच्या कुस्तीचे पैलवान आत या। प्रकाश बनकर, माऊली कोकाटे। थोड तिकडं ते कुठं पुढं हा बिगर पंचाची कुस्ती, बिगर पंच राजभाऊ पंच फिरते ठेवा। पंचच नाही, तयारच नाही कोणी पंच। दोन पंच तिथं फिरते ठेवा। महिना दीड महिना अण्णाला खूप त्रास झालाय, खूप टेन्शन। काय बचाव नाही झाली अण्णा, तुम्ही म्हणल्याशिवाय होत नाही, हे असं बऱ्याच होणारच नाही। हा खेळू द्या जरा, त्याला बी कळू द्या पुन्हा जावं का नाही, रगडलं पाहिजे ती। सचिन पाटील सर उपस्थित आहे, त्यांचं स्वागत आहे। आणि दुहेरी पट पडायच्या टायमाला वाटतो, नेमका टाकताना फिरतो। देवा कस काय आता चलो देवा कुस्तीचा माहोल बनलेला आहे परांडा शहरामध्ये। शाबाश शाबाश शाबाश। हात नका नाही। अरे पंचाचा हात बघ, पंचाचा हात बघ, तुझा तू बघू नको, पंचाचा हात बघ। तो काय गोळ्या खाल्ल्यात का? असं काय करतो हे? लहान लेकरं हसली मनापासून, मोठ्या ही काय पद्धत आहे, ही काय पद्धत आहे? त्याला काय महाराजाची मारू होऊ द्या, नाही हो पाणी द्यावं कोणीतरी, पाणी देताना पाणी पाजा, पाणी पाजा, पाजा पाजा। कुस्ती घ्या। प्रकाश बनकर, माऊली कोकाटे आत्या। प्रकाश बनकर चला, माऊली आत्या, माऊली प्रकाश, साहिल कोहली आत्या, हर्षवर्धन सदगीर आत्या। दोन्ही कुस्त्या एकाच वेळेस लागतील। पैलवान आत्या, युवराज काका कुठं बसल्या? तो युवराज काका, युवराज काका तांबे काका, 1,20,000 तुमचं ह्या कामात गेल्या। तुमचा तरी काय दोष आहे? लोक चिचुक विकत घ्यायला लागल्यात आता, त्यापेक्षा ही बरं आहे। हा चिचुक लाकाला चालल्यात लोकांचं दादा। कानात जाऊन देऊ नको, कानावर गुडघा ठेवलाय त्यांनी बरोबर कानावर गुडघा ठेवला। आपण कुणी मदतीला येणार नाही आता।
देवाची आणि दानवाची कुस्ती आहे. रुको नाही 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 पंचनी झालीच नाही अजून. नवीन पैलवान आत येऊस्तर कुस्ती होत नाही. हे पैलवान आधी घ्या, मग कुस्ती संपत. तवर संपत नाही. या की चला. माऊली प्रकाश या. कसं बोलवायचं? हा नाही तोंड सुजस्वर कुस्ती होईल. सुटत नाही. ह्या दोघांना सुट्टी नाही. पुन्हा परत याला कसं जायचं त्यांना रस्ता दिसला नाही पाहिजे. हो साहिल कोहली कोहली कोहलीजी कोहली पैलवानजी कोहली पैलवानजी आइए अंदर आइए अंदर. हाँ येतात. चलिए अंदर अंदर आइए अंदर आइए पैलवान. दोन्ही कुस्त्या लागतील आता. हॅलो 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 प्रकाश बनकर आतमध्ये या. हे मारने का नहीं पहलवान, चलो कुश्ती करो. तैसे होय माझ्या जीवा जेव्हा भिडचे केशवा. आणि मुलापच्या दोन्ही भरी. अनिल तात्या गुंजाळ पंचायतच्या कुस्तीला नवीन कुस्ती कुणाची लागणार तेवढी. पैलवान शिवम कोळेकर आणि विजय मांडवे चला. बाळू अपराध आणि हनुमंतपुरी चला. माऊली जमदाडे आणि गणेश धामी दिलावर आणि रविराज चव्हाण गाडीला हिटर द्या. पैलवान माऊली कोकाट आणि प्रकाश बनकर तयारी करून या. फक्त 5 कुस्त्या राहिले इथून पुढं. शेवटच्या 5 कुस्त्या. बजरंग शाहरुख खान चप्पल चित्ता तिकडे आक्रमक झालाय प्रमोद सोयच्या विरोधात. सन्मान्य विशालना देवकर पंत म्हणून तिकडे काम बघतात. कपडे काढूनच घ्या आता. समाधान साताव संजय गांधी निराधार योजनेचे तालुका अध्यक्ष समाधान सातव देवळालीचे सरपंच पैलवान ग्रुपचे अध्यक्ष यांना विनंती आपण आकड्यावरती या. बोला. असलं कोण घात कसं काय करायचं. हे बघा पैलवान विक्रम शेटेला गोदड महाराज केसरी कर्जत तालुक्याचे सभापती बापू शेळके यांच्याकडून 1000 आणि बाळासाहेब पडगर डबाल उप महाराज केसरी यांनी आम्हाला 1000 रुपयाचं बक्षीस दिले. पण सांगितलंय 5 मिनिटात ही सगळी पहिली आता जेवढे राहिले तेवढी पोरं आली तर ठीक, नाहीतर आम्हालाच कडकडने निघा म्हणून सांगते ना. आता बघू सरपंच देवळाली समाधान सातव आपण आत यावं. या पैलवान ग्रुपच्या माध्यमातून काम करो. मशीन तापलंय आता. हे बजरंगी भाईजान कुछ करिए. हाँ वैसा मत कर. खिंचने का नहीं. हाँ बजरंग बोलता है मैं इतने दूर से आया हूँ, मैं मेहमान हूँ. पुढच्या पुस्तक हे देवा थापा. बरोबर ठीक आहे. वस्ताद निलेश शिळवणे मैदानात जाऊ.
समाधान सातव सर, त्याचबरोबर युवराज काका तांबे, घुटना घुटना सोमाचा घुटना. शबाश. जिल्हे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विशाल बापू ढगे, अतुलजी शेळके, अमोल नलवडे, पंचायत समितीचे गटनेते. हे बघा, परांडा पंचायत समितीची सर्व टीम, सभापती अण्णासाहेब जाधव, परशुराम गवारे उपसभापती, तानाजी कोलते पंचायत समिती सदस्य, अशोक गायकवाड पंचायत समिती सदस्य, अमोल नलवडे पंचायत समिती गटनेते, गणेश बिरारे पंचायत समिती सदस्य, या सर्वांकडून आमच्या कुस्ती कमिटीला 5,000 रुपये आणि त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. सोमा डोबाळे संपलेल्या कुस्तीमध्ये मामासाहेब मोहोळ कुस्ती केंद्र पुणे, पंकज हारपुडे यांचा पट्टा विजय झाला. गवळं पोरगा टाळ्या तरी वाजवा की आता आपला महाराष्ट्राचा. भोम तालुक्याच्या राजकीय क्षितिजावरची सर्व टीम आकड्यावरती आली. समाधान सातव, युवराज काका तांबे, पैलवान शुभम कोळकर आणि विजय मांडवे, गणेश या कुस्त्या राहुल मया डोके यांनी आयोजित केल्या आणि अनेकांचं सहकार्य लाभलंय. 1 नंबरची कुस्ती 4 लाख रुपये प्रवीण दादा रणबागोल उपसभापती पंचायत समिती भोम यांच्या वतीनं देण्यात आले. हर्षवर्धन सदगीर आणि साहिल कोळी या कुस्तीला, तर विकीदादा चव्हाण जिल्हा परिषद गटनेते यांच्या वतीने माऊली कोकाटे हनुमान आखाडा आणि प्रकाश बनकर गंगावेश तालीम या कुस्तीचा इनाम आहे. दुसरी 3 नंबरची कुस्ती 3 लाखाची नूतन जिल्हा परिषद सदस्य अमरभैया मोरे यांच्या वतीने हमीद दिलावर इराण आणि रविराज चव्हाण पुणे. तर दुसरी 3 नंबरची कुस्ती माऊली जमदाडे गंगावेश तालीम कोल्हापूर आणि गणेश जगताप पुणे. 3 लाखाची कुस्ती प्रवीण भैया देशमुख आणि भाऊसाहेब मारकड जिल्हा परिषद सदस्य यांच्या वतीने. रविराज चव्हाण या रविराज उशीर करू नका, बाळूभाऊ बोलवा लागले ताबडतोब या म्हणतात. हनुमंतपुरी आणि बाळू अपराध ही कुस्ती राजाभाऊ शेळके उद्योजक आणि सुनील मोहिते माजी जिल्हा परिषद सदस्य यांच्या वतीने. किशोर अंधारे साहेब आणि विशाल अंधारे सरपंच मानकेश्वर 3 लाखाची कुस्ती बाळू मोडके आणि सुशांत तांबोळकर यांच्या वतीने. प्रांजल सावंत आणि भटेरी लखवान ही कुस्ती विशाल बापू डगे सभापती आणि युवराज हुंबे युवा सेना तालुका प्रमुख, युवा सेना जिल्हा उपप्रमुख यांच्या वतीनं युवराज काका तांबे यांच्याकडून 1,20,000ची देवा थापा आणि गुड्डू हरिद्वार ही कुस्ती. तुम्ही कुस्ती पुकार. रविराज चव्हाण येत आहे का? रविराज माऊली जमदाडे आणि गणेश जगताप तुमच्यासाठी मैदान थांबलं, एवढं लक्षात ठेवा. उशीर करू नका, तुम्हाला हात जोडून विनंती आहे. अण्णा जाधव इकडे या जरा. अण्णा जाधव शुभम कोळेकर येत नाही का? अरे कोल्हापूर एवढ्या लांब तुम्हाला बोलवलंय. विजय मांडवे कुठं?
कुस्ती नाही दुसरी एवढं मैदान मोकळं पडले, फक्त 3-4 कुस्त्या राहिल्यात. हनुमंतपुरे दत्तात्रय भगत यांच्याकडून सोमनाथ डोंबळे बाळू एक अपराध. हजाराचं बक्षीस. सुजित भगतचे वडील बाळू अपराध पहिला पुकार, शुभम कोळेकर पहिला पुकार, काहीच नाही म्हटल्यावर नवनाथ सावंत तुझं चालू. पैलवान विजय मांडवे पहिला पुकार. काय आता काय सोडले आता काय ह्याच्यापेक्षा अजून काय करू शकतो कसं आपण? बोलवायचं? आता आम्ही काय त्यांचं करायचं? गुरु आपण होऊ शकत नाही ना. आम्ही निवेदक माणसं, रोज एका गावाला नाना जातोय आम्ही. त्यांना आता गुरु कसं होऊ शकतो आपण? बाळूभाऊला येणार की आम्हाला कसं येणार? बाळूभाऊ तुम्ही 2 मिनिटं बोला, कसं म्हणजे बोलवू कोणी? ते सांगा. रविराज चव्हाण, हमीद दिलावर कम हिअर. बोला बोल. हॅलो, रवी चव्हाण, लगेच कुस्ती लागणार आहे तुमची. ताबडतोब इकडे मैदानात या. मैदान मोकळं आहे. आणि गणेश जगताप आणि माऊली जमनाडे लवकरात लवकर मैदानात या. मैदान मोकळं आहे. हमीद अंदर आइए. हमीद दिलावर हिरा कम हिअर. सदगीर पैलवान तुम्ही या ताबडतोब. आता जर बाकीच्या यायचं असेल नसेल तरी ठरवायचा काय पहिली कल्पना इथं कमिटीला असेल. देवाचा तशी आज गरज नव्हती, पण मार्गदर्शक दत्तांना साळुंके असतील, बाळासाहेब पडगण असतील, या जाणत्या माणसांचा विचार, रुजलेलं नेतृत्व राहुलभाई डोके साहेबांनी हे मैदान आयोजित केलंय. बोला. 102 नंबरची कुस्ती लागते. श्रेय सूर्यवंशी परांडा, शंभू तिंबोळी कंडारी. चला लगेच आत जावा. संस्कार गवारे जवळ आणि ओम यादव खंडवी. लावा कुस्ती. नेताजी बनगोडे, चला लावा कुस्ती. कुस्ती लावा. नेताजी बनगोडे पंच म्हणून चला. 1999 चे महाराष्ट्र केसरी धनाजी फडतरे, 1998 चे महाराष्ट्र केसरी गोरख सरक भाऊ, ही मंडळी या मैदानासाठी उपस्थित झालेली आहेत. भैया बकाल पंचावन्न आखाड्यावरती जावा. व्यासपीठावरती या 2 महाराष्ट्र केसरींना विनंती आहे. या परांडा नगरीचे एकेकाळचे महान मल्ल विश्वनाथ भाऊ काशीद उपस्थित झाले. पट बघायला गाड्या झुपून लोक यायचे त्या काळात. विश्वनाथ भाऊ काशीद, आपलं स्वागत आहे. कुस्त्या लावा. गोरख सरक, राजेंद्र पवार, महाराज चॅम्पियन, साताऱ्याची मंडळी आलेले, त्यांचं स्वागत आहे. संजय राऊत हेही आलेले साताऱ्यावरून. अनिल सावंत, आपण आखाड्यामध्ये यावं. हे कुस्ती मैदान, कुस्ती कमिटी, जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय राहुल भैया डोके साहेब आपलं स्वागत करतात. सर्व्हिस टू मॅन इज द सर्व्हिस टू गॉड. मानव सेवा ही सर्वोत्तम सेवा. कुस्ती झाली ती. अण्णाला सुद्धा कुस्ती करायला 64 वर्ष वय आहे माझं. बघून तरी आहेत की. मग आता पण तो लय लावण्याचे असते बनवलं. खूप पैलवान जिरवलेत. हलकेवाले थांबवा जरा. हा, सातारगावचे शिवसेना नेते धनाजी दादा चोबे या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना विनंती आहे व्यासपीठावर यावं. आणि शिवम कळबाट खंडवी उपळाईचा बोर्ग आहे. बालाजी इंदलकर करमाळा, सुप्रसिद्ध पैलवान दादा इंदलकरचा चिरंजीव नगरसेवक दादा इंदलकर. नंबर नाव सांगा. राज मोठे हसू, तेजस पैलवान. कुस्तीला सुरुवात. निर्गवनचा पैलवान पप्पू लावंड वस्तादचा पट्टा विजयी. दीपक पाटील परंडा, पांडुरंग कावळे कुर्डुवाडी. आत्ता कुस्ती लागेल आपली. कुस्ती खूप वेळा पुकारली आहे. खांडवीला सराव करतोय शिवम कळबत. अत्तीच्या गरीब घरचा बोरगा, लहानातले एक महान कुस्ती लागते. दादा हराळ भूम
मामू जमादारांचा पट्टा आज फिरत फिरत आलाय शिवच्या गावाला. शिव माळी परंड्याचा पोरगा आहे आणि या दोघांनी निखिल मानेची हवा गुल केली आहे. या दोघांनी माझ्या समोर असे दोन अस्सल पैलवान लढताय. या कुस्ती मैदानासाठी उपस्थित झालेले नुकतान जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब मारकार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रवीण भैया देशमुख आणि अतुल शेळके सरपंच या मान्यवरांना विनंती आहे. दत्तात्रय नलवडे या मान्यवरांना विनंती आपण आखाड्यावरती यायचं. प्रसाद दंडे आणि आशुतोष गायकवाड कुर्डवाडी आता लगेच कुस्ती लागते. आजच्या हलगीवाले हात द्यावं. मैदानचं आकर्षण महाराष्ट्र चॅम्पियन हनुमंत पुरी आलेले आहेत. इथं उभारलेले आहेत हनुमंत पुरी पैलवान. डोके साहेब बोलवतात ते. ज्यानं धाराशिव जिल्ह्याच्या शिरपेचाच मानाचा तुरा रोवला, अर्धा डझन पदक देऊन या धाराशिवची एक साखळी तयार केली. असा पदकांचा खोऱ्यानं पदक ओढणारा हनुमंत पुरी आकड्यावर येतोय. परंडा तालुक्याचा भूमिपुत्र हनुमंत पुरी. तो चड्डी लिहून आला नाही, त्याची चड्डी पकडू नको. त्यानं तुझा लंगोटा भाऊसाहेब मारकड जिल्हा परिषद सदस्य, प्रवीण भैया देशमुख सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती भूम, अतुल शेळके सरपंच आणि दत्तात्रय गायकवाड मान्यवर पाहुणे आकड्यावरती आलेले. परंड्याचा पैलवान महाराज चॅम्पियन नवनाथाप्पा जगतापांचा पट्टा विजयी झालेला आहे. विजेत्या पैलवानचा सन्मान मान्यवर पाहुण्यांच्या शुभ हस्ते आकड्यावरती संपन्न होतोय. नाव काय शंभू तिंबळी पैलवानचा सन्मान झालेला. 56 नंबरची कुस्ती लागते. पैलवान आयुष खैरे परांडा, महाराष्ट्र चॅम्पियन नवनाथाप्पा जगतापांचा पट्टा आणि सलमान पटेल कोडवडी. मान्यवर पाहुण्यांच्या शुभ हस्ते कुस्ती प्रारंभ होते. इनाम
36 विकी क्रमांकाची कुस्ती उमा आयुष पाहत्या दिनेश परांडा बिस्किट असो आलाय. आणि सलमान पटेल विकी कुंडवली उमा पाहत्या मुकाबला प्रारंभ होतोय. शेळगाव गटाचे जिल्हा परिषद सदस्य भाऊनं खूप मोठा वारसा एका वारसदाराकडे माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीदादा पवार हेही उपस्थित झाले, त्यांचंही स्वागत आहे. नानासाहेब पडगा माजी सभापती या कुस्ती मैदानासाठी उपस्थित आहे. बाळासाहेबांचे बंधू त्यांचं स्वागत आहे. आणि जतवरून पांडुरंग सावंत मेजर आलेले आहे. हे पहा, या मराठवाड्याच्या मातीनं आल्या मराठवाडा दुष्काळाने होरपळून निघालेला जनसामान्यांचं जनजीवन साधनामुळे होरपळून जात होते. एक बाळ स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी हिरवळ्याने नटलेल्या पश्चिम महाराष्ट्रात हातात उसाचा कोयता घेऊन निघालेला वाटेत चंद्रभागा दिसते. चंद्रभागेत स्नान करून पांडुरंगा पुढे हात जोडून उभा राहतो. देवा पांडुरंगा माझ्या हाताला बळ दे. आणि पुढे जातो. कृष्ण कोयनेच्या काठावर उभा राहून कष्टाला सुरुवात होते आणि बघता बघता शेतामागून शेत तोडायला सुरुवात करतो. पण नियतीचं काही वेगळंच मनात असतंय. काही पैलवानकीतली जाणकार मंडळी सानिध्यात आली. हातातला धायदार कोयता गळून पडला आणि हातात मुदगल डंबेल्स आले. जोर मारण्यासाठी विटाल्या पंढरीच्या पांडुरंगाला पुंडलिकाला एक वीट दिली होती. पण या बाळाला सातारच्या जाधव परिवारानं 2 विटा दिल्या. त्या विटा दिल्या त्या जोर मारण्यासाठी. आणि सराव सुरू झाला. हिरव्यागार फडातला बाळू आता लाल मातीतल्या कुस्तीच्या फडात चड्डू ठोकू लागला. स्वप्न बदललं, दिशा बदलली, मैत्रीची जोड मिळाली. स्वर्गीय वसंत गोडगे, वामन काका काशीद यांच्यासारख्या सहकार्यानं काळ भैरवनाथाच्या पायावरती डोकं ठेवून निघालेला हा तरुण पैलवान कालिदास मामा गिडवा, सुनील फाळके, आप्पा निकम, भरत विराप्पा यांच्यासारख्या. गणेश काळे आलेला आहे. चाल पुढं, चाल पुढं. पवन भुजबळ आलाय. जीवन भुजबळ जोडीदार आलाय का? भैया शेळके कर्जत आला असेल तर नोंद द्या. गिरिराज भैया सावंत साहेब आणि केशवदादा सावंत साहेब यांना विनंती आहे, आपण आकड्यावरती या. डबल महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर पैलवानचा सन्मान करायचा. ह्याला एक चांगला हुडकून पंच काढावं. राजेभाऊ हा बोला. त्या थापाच्या वेळेस आपल्या कोणाची लावू नका दुसरी कुस्ती. नाही नाही त्याची किंमत राहत नाही आपल्या बरोबर आहे, पहिला. बरोबर. त्याला अण्णा जर हात या. शिवराज चव्हाणला अप्पा करंडे पैलवान 500 रुपयाची बक्षीस. अण्णा कुस्ती सम्राट असलम काजींचा पट्टा शिवयोग पडगण डबल उपमहाराष्ट्र केसरी बाळासाहेब पडगण यांचा पुतण्या आखाड्यावरती आलाय. दिलीप नाना बोला, काहीतरी सांगायचं तुम्हाला. हे बघा, आत कोणाची नावं घ्यायची वेळ आणू नका. कुस्ती लागेल. परमेश्वर गाडे सराव खडूस गोदामा कुस्ती केंद्र हरिभक्त परायण महादेव ठवरे महाराजांच्या सोगरी प्रतरलेला आणि सूरज शिंदे कंदर छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुलन उमेश इंगळे काकाचा पट्टा. खणखणीत कुस्ती. एका हमालाचा पोरगा गाव भरवणी तालुका करमाळा जिल्हा सोलापूर
पुण्याला सराव करतोय अहो. हरसुळे काका पवारांचा पट्टा. एक कुस्ती क्षेत्र, या क्षेत्रामध्ये कुणाचा वशिला लागत नाही. हमालाचा पोरगा सिकंदर शेख, हमालाचा पोरगा किरण भगत आणि हमालाचा पोरगा सूरज शिंदे. इंग्लिश मध्ये एक मन आहे, अ गुड फादर बेटर दॅन 100 टीचर्स. 100 टीचर पेक्षा बाप नावाचा जर डायरेक्टर मागं उभा असाल, मुलं हिरो बनतात. काय करायचे 100 पोरण गावामोर. पोरग काय करते तर स्टिंग पिते. एक सूचक वाक्य समोर गोरे लोगो राजा के संग संग झूम लो आया है राजा राजा के संग संग झूम लो शेरों का मैं हूँ शेरिया सोई न मुस्ताद ले जाओ शेरों का मैं हूँ शेरिया सोई न मुस्ताद ले जाओ के सच में सामने जित कर मैं आया हूँ राजा गोरे लोगो राजा के संग संग झूम लो आया है राजा गोरे लोगो राजा के संग संग झूम लो जब तक तोड़ेगा नहीं तब तक छोड़ेगा जगदंबेच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पुण्यभूमीमध्ये या भैरवनाथाच्या सोनारीच्या भैरवनाथाच्या चरणी नतमस्तक होऊन आज या तालुक्याचे आमदार प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत साहेबांच्या वाढदिवसाच्या माध्यमातून सालाबादप्रमाणे याही वर्षी आदरणीय राहुलजी डोके व त्यांचं सर्व मित्रपरिवाराच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हे मैदान भरलेलं आहे आणि निश्चितपणानं ज्या पद्धतीचं नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे एक चांगल्या पद्धतीचं व्यासपीठ या जिल्ह्यातील या महाराष्ट्रातील तमाम सर्वसामान्य घरातील पैलवानांपासून तयार झालेल्या महाराष्ट्राच्या
इथपर्यंत महाराष्ट्र केसरीच्या पैलवानांपर्यंत व्यासपीठ देण्याचं काम या मातीच्या माध्यमातून झालेलं आहे. मगाशीच बोलताना कोणीतरी व्यासपीठावर सांगितलं सदगीर जे महाराष्ट्र केसरी झाले ते दोनदा या मातीमध्ये मागच्या वर्षी खेळून गेलेले आणि तेव्हा त्यांना या महाराष्ट्र केसरी हा किताब मिळालेला आहे. सांगायचं तात्पर्य उपस्थितांना एवढंच आहे त्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये महाराष्ट्र किताब मिळवून देण्याची कुवत या धाराशिव जिल्ह्याच्या मातीमध्ये आहे. आणि निश्चितपणानं आपण सर्वजण देखील आज निमित्त वजाबाकी जरी साहेबांचा वाढदिवस असला तरी आपल्या सर्वांच्या माध्यमातून आज आपण मगाशी बघितलं असेल की सुंदर असा केक, सुंदर असा पुष्पहार त्या ठिकाणी माझ्या माध्यमातून साहेबांना त्या ठिकाणी मी अर्पित केला. हा हार किंवा हा खाल्लेला केक पचेल पण आपल्या सर्वांच्या शुभरूपी आशीर्वाद या व्यासपीठाच्या माध्यमातून इथून पुढच्या नजीकच्या काळामध्ये साहेबांबरोबर सदैव राहतील ही अपेक्षा या मातीच्या साक्षीने आज आपण सर्वांनी ठेवावी. आणि राहुलभाई यांच्या माध्यमातून दरवर्षी अशा चांगल्या पद्धतीचं नियोजन त्या ठिकाणी व्हावं या सद्भावना सदिच्छा त्या ठिकाणी उपस्थितांच्या माध्यमातून राहुलजींना देतो. आणि त्यांनी या व्यासपीठाच्या माध्यमातून त्या ठिकाणी यथोचित मान सन्मान सत्कार उपस्थितांचाच त्या ठिकाणी केला त्याबद्दल देखील त्यांचं मनाच्या अंतःकरणापासून धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भैयासाहेब. मारुती शिंदे आकड्यावर आला. मनोज बुरंगे पंच म्हणून चला. पैलवान गोरख तत्या सरा. पोपट चर्मन यांच्याकडून 500 रुपयाचे बक्षीस रवींद्र खैरे. याची काळजी आणि विजय मिळवायसाठीच बाळूभाऊने निर्णय काढलाय. त्यांचा मित्र एक रतन कुमार मठपती नावाचा पैलवान कर्नाटकात असं निर्णय घेते. त्यांनी तिकडलं बघितलं ना आले तिथं. माझ्या परांड्यात सुद्धा तसं घडलं पाहिजे हे निर्णय बाळूभाऊने घेतलाय. बाळू बोडके पैलवान आता कब्जा घेतलाय. 1,50,000 रुपयाची कुस्ती आहे ती. बरोडा कोले पण जरा या कुस्तीला भैया धुमाळ कन्नड उमेश काका इंगळेंचा पट्टा. लक्ष्मण पाटील लोणी मुंशीचा पोरगा कुर्डोलीला सराव करतोय. कुस्ती सम्राट असलम गाजींचा पट्टा. अशी कुस्ती लागली आणि आला की देवा देवा कसं वाटतं तुला काय द्यावा रे देवा. काय द्यावा हा देवा थापा कडेवरती आला. खाली बसवा. वैजनाथाबा हिवरे यांच्याकडून कुस्ती कमिटीसाठी 200 रुपयाचे बक्षीस. पैलवान पंचाचं ऐकावं लागेल. सांगा की नाव. ओंकार भाकरे खांडवी आणि पृथ्वीराज पडगण कंडारी. डबल उपमहाराज केसरी बाळासाहेब पडगण यांचा चिरंजीव. या कुस्तीला ज्योतिराम साबळे पंच म्हणून आकडेवरती या. दादा माने आपला गुरुद्वारा आलेला लवकर या. शिरूरचे उद्योजक गणेश शेठ साळुंके उपस्थित झालेले त्यांना विनंती आपण आकड्यावरती यायचंय. अशोक पवार जगन्नाथ पवारांचे रघुनाथ पवार महाराज केसरी यांचे चिरंजीव अशोक पवार उपस्थित होत आहेत. त्यांचंही स्वागत आहे. पृथ्वीराज पडगणची कुस्ती लागते आहे. बाळासाहेब पडगण घेऊ. आणि पृथ्वीराजची कुस्ती प्रारंभ होते.
डबाल महाराज केसरी चंद्रार दादा आणि गिरिराज दादांच्या मध्ये घोगरे सर जरा मागे सरकला तर बरं राहील. तसं म्हणजे कशासाठी म्हणतोय, दोघांच्या वजनाचा अंदाज घेऊन बसा. वजनदार माणसाच्या मध्ये बसल्यावर अण्णाकडे बघा की अण्णा कसं आहे, हळूहळू हळू मागे सरकार. घोगरे सर अण्णा कुस्त्या लावायला घोगरे सर पटायचे म्हणून सांगा. करण जाधव परांडा, विठ्ठल हके कुस्तीला प्रारंभ. गणेश लांडगे उपसरपंच जाके पिंपरी, आपण आकड्यावरती येऊन जावा. गणेशजी लांडगे, गणेश शेठ साळुंके शिरूर पुणे कुस्ती मैदानासाठी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे आपण आकड्यावरती या. आणि मेघराज विजय झाला. आज इस इंडिया का, हिंदुस्तान का मशहूर रेसलर है, उनके खिलाफ लड़ने के लिए ईरान से आया है. सभी जनों, दर्शकों तालियां बजाओ. टॉपर आणि एकदा तुम्हा सर्वांना माझी विनंती असेल, सन्माननीय माजी मंत्री डॉक्टर प्राध्यापक तानाजीराव सावंत साहेबांचा वाढदिवस आणि घेतलेलं मैदान दुपारी 3 ला मैदान सुरू झालंय. इराण विरुद्ध भारत असा मुकाबला चालू असताना एकदा भारत मातेचा जयघोष करूया आपण. हात वर करा, सर्वांना विनंती आहे. एकदा बजरंगबलीचा जयघोष आणि एकदा छत्रपती शिवरायांचा जयघोष. हात वर करा सर्वांनी, हे हात वर करा. भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की, बोलो बजरंगबली की जय, जय श्रीराम, जय श्रीराम. शबाश. अवघ दुमदुमलं परांडा, अवघाची रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. सर्वजण सन्माननीय राहुल भैया ढोके साहेबांच्या पाठीमागे कुस्ती मैदान घेण्यासाठी खंबीरपणाने उभा राहिला. माजी मंत्री सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत साहेबांचा वाढदिवस. हे भलं मोठं कुस्तीचं मैदान, मराठवाड्याच्या इतिहासातलं सर्वात मोठं मैदान. शबाश रविराज. म्हणजे की पकड सुरू झाली, गर्दन खेच सुरू झाली, पोलादी मनगट मनगटाला भिडली. सिरसावचे काका राऊत वस्ताद उपस्थित आहे, त्यांचं स्वागत आहे. एकेरी पट काढायचा रविराजचा प्रयत्न. आणि अनेक जण भारतातले कुस्ती संघटक सांगतात की हमीद दिलावर जो पैलवान आहे का, तो बाळूभाऊ भारतात आलाय. मिर्झा इराण त्याच्यासोबत जलाल एक आलाय आणि हमीद दिलावर एक आलाय. ही तिन्ही पोरं भारतात येऊन त्यांचं नाव करतात. कुस्तीत त्यांना चड्डी पकडून इराणमध्ये कुस्ती खेळण्याची सवय आहे. नाहीतर इतर देशातले पैलवान भारत देशात जास्त तक धरत नाही. त्यांच्या देशातलीच कुस्ती आहे, चड्डी पकडून कुस्ती खेळायची सवय. कुस्ती सुरू झाली. रविराजनं लांग सुंदर पकडलेली आहे. रविराजच्या तुलनेनं हमीद दिलावर ताकदीला, उंचीला, वजनाला जास्त वाटतोय, पण डोळ्यात बोट जाईल. दोघांचे स्नायू बघा, जराही कोतळा नाही. लढण्याची ऐट आणि ढब बघा. आरडाओरड करू नका, कोणी उभा राहू नका. आपल्या पाठीमाग कोणतं कुस्ती बघतं याची दक्षता घ्या. कुस्ती ही अतिशय सुंदर आहे. कुस्ती मनोरंजनात्मक कुस्ती नव्हे, कुस्ती मनोरंजनात्मक फक्त देवा थापाची आहे. त्यामुळं इथून काहीतरी बोधही घ्यायचा. ही परंपरा आणि संस्कृती आपल्या भारत देशाची, विविधतेने नटलेला देश भारत, आणि या भारत देशामध्ये जवळजवळ 65% तरुण राहतो. 145 कोटीचा देश आहे भारत. काहीतरी झालेला आहे. बाळूभाऊनी स्वतःच्या खिशातला रुमाल काढून, त्यांना माहिती आहे रविराज चव्हाणची क्रेज काय आहे. जरी महेंद्र गायकवाडनं काल हरवलं असलं महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेत, तर शर्यत अजून संपलेली नाही. रविराज चव्हाण इथून पुढं अप्सरतात्या अजून 5 वर्ष रेसमध्ये राहील, इतकी तयारी आहे. हात टेकलं की 2000 सपाटी मारतोय. कुस्तीतल्या माणसाला माहिती आहे सपाटी म्हणजे काय. बाळूभाऊंना माहिती आहे. बाळूभाऊचा जर हातोडा मानवर एखाद्याच्या पडला तर 25 किलोचा हातोडा मानवर पडल्यासारखा असायचा. असा शून्यातनं विश्व निर्माण करणारा एक महान मल्ल. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाला लावून अत्तर,
नजर रोखुनी नजरेला ही आयुष्याला द्यावे उत्तर. जी बाळू बडगम आखाड्यामध्ये उभारलेत का, ऊस तोडण्यासाठी आई वडिलांच्या समोर गेलेलं लेकरू होतं. 71 किलोचं वजन होतं आणि साताऱ्याच्या माणसाचा सहवास लाभला आणि जीवनाचं सोनं झालं. जुनी एक मन आहे, परिसराच्या सानिध्यात गेल्यानंतर लोखंडाचं सोनं होतं. बाळूभाऊंच्यासाठी टाळ्या वाजवा सर्वांनी. कधी काही सायकल नव्हती, आज 50 लाखाची गाडी आहे, शालेय संस्था काढलेली आहे. जीवनामध्ये भोग श्रीमंतीचा त्यांना मिळालेला लक्ष्मी पुत्र आहेत ते. आणि त्यामुळं अशा महान मल्हार तालुक्यात राहुल भैया ढोके साहेब, जिल्हा परिषद सदस्य, सन्माननीय त्यांचं एकच गाव दोघांचं. कंडारी गाव, हा. वा, तालुक्याच्या ठिकाणी हे भव्य दिव्य कुस्त्याचं मैदान घेतलंय. बाळूभाऊंचा वारसा चालवत आहे. ये कौन कहता है हर दिन इंसान मंदिर जाए, कर्म ऐसा होना चाहिए इंसान जहां भी जाए वहां मंदिर बन जाए. बाळूभाऊ, कंगव्याला दात आहे पण खाता येत नाही, हा. उसाला डोळा आहे पण दिसत नाही, घागरीला गळा आहे पण गाता येत नाही, सुईला नाक आहे पण वास घेता येत नाही. गरीबाच्या घरात लक्ष्मीपुत्र जन्माला येतात. हे सगळं निर्जीव आहे. हा, हे सगळं निर्जीव आहे. आणि रविराज, वा रे वा, वा रे वा. हप, 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 हप. वो 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 रविराज अग्निशिव मोड मध्ये दीर्घ काळ या भारताच्या कुस्तीचं नेतृत्व करायचं. जागतिक कीर्तीचा मल्हार रविराज, खतरों का खिलाडी. आणि हमी दिला. वो वो, टाळ्या 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 टाळ्या. शाबाश. ए हमीद, ये इंडिया की कुश्ती अलग है, ऐसा नहीं करने का बेटा. हमीद, ट्राय अगेन. पत्रकार बंधू जरा चौफेर कॅमेरा फिरवावो. पत्रकार बांधवांना सूचना आहे, जरा कॅमेरा चौफेर फिरवा. आता मात्र परंड्याची जनता कुस्तीमय झालेली आहे. एकमेकावरती तुटून द्वेषानं पेटलेले आहेत दोन्ही पैलवान. शाबाश. अतिशय जलद गतीने कुस्ती करण्याचा आता प्रयत्न असाल. काय निर्णय विशाल नाना, काय निर्णय? कुस्ती सोडवली. हो, देवा थापाची आहे की बोलवायची का आता? हे झाल्याशिवाय बोलू नका भाऊ. बर बर. आता अण्णाला कुस्तीतलं जमलंय. नाही ही बघू द्या आधी. अतिशय दर्जेदार कुस्ती आहे ही. चांगली कुस्ती आहे, चांगली लोकांना ही बघायची आहे. ते काय पिक्चर पुन्हा बघू. हा बरोबर आहे, खरंय. शाबाश रविराज. अमित, हो, वा. रेतचा घोडा आहे रविराज चव्हाण, तिचं नाव आहे. शिवा, शेर शिवा, निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारो, अखंड स्थितीचा निर्धारो, श्रीमंत योगी. योगी असून गळ्यामध्ये कवड्यांच्या माळा होत्या, हातामध्ये भगवरवस्त्र, क्रांतीचं निशाण, सज्जनाच्या रक्षणासाठी आणि दुष्टांच्या पानिपत्यासाठी कमरेला भवानी तलवार. मुळे डावाची पकड रविराजचा घेण्याचा प्रयत्न आहे. लांग पकडलेली आहे. आत्मविश्वासानं हमीद दिलावरला मागं वळतोय. हमीद थोडासा थांबा म्हणतोय. असोले सर जरा नीट बसा, कुस्ती अंगावर येईल. सगळं बंद पडत. लाखाचा हलगीवाले. मोबाईल काय करायचं पण? हलगेवाले तुम्ही जपून बसा बरं का. रामकृष्णांनी 1 लाख रुपयाचा मोबाईल भेट दिला हा, ज्ञानेश्वर असोले सरांना. मोबाईल मुळे तर नेपाळ पेटलं. हा, तिकडे मी नाही गेलो. नेपाळच्या पंतप्रधानाला पळून जावं लागलं इंस्टाग्राम मुळे. मनोरंजनासाठी बोलत नाही मी. आपण इतक्या लांब जात नाही बाबा. मी इथं जवळच्या जवळ कुणी जावं इतक्या हाईत. रविराज, हिंदुस्थानच्या रविराजनं कब्जा घेतलाय. इराणच्या याला- दिलावरचा आणि एक चाक. हो हो हो. बच गयो. टाळ्या 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 टाळ्या. रविराजच्या डावातून दिलावर म्हणूनच वाचलेला आहे हे सुंदर मैदान. राजभाऊ टाळ्या म्हणलं की त्याला वाटतं मी जिंकलो काय, की टाळ्या म्हणू नका. नाही शाबास. तसं नाही. अशी भानगड व्हायला लागली. डावातनं निसटल्यावर टाळ्या वाजवावं लागतात. त्याला कळा ना की ती म्हणते टाळ्या वाजल्या की मी जिंकलोय. असं होणार नाही. मग झालं तसं. नाही नाही, अगदी बरोबर आहे अण्णा. काय
त्यांचा असं गैरसमज होतो की टाळ्या वाजवला की माझ्यावर विजय मिळवून दिला की काय, असं त्याला वाटतंय. कारण त्याच्या मनात काय चाललंय आपल्याला कसं कळायचं हो? आता त्याच्या मनाचा अंदाज घेत गेलो तर शाबास. आज जाईल. रविराज, आत्मविश्वास हो आपल्या प्रॅक्टिसवर हो. रविराजचा रविराज विजय झाला. रविराज चव्हाण, अर्जुनवीर काकासाहेब पवार आणि शिवछत्रपती गोविंद तात्या पवारांचा आवडता. आज इस इंडिया का, हिंदुस्तान का मशहूर रेसलर है, उनके खिलाफ लड़ने के लिए ईरान से आया है. सभी जनों, दर्शकों, तालियां बजाओ. टॉपर आणि एकदा तुम्हा सर्वांना माझी विनंती असेल, सन्माननीय माजी मंत्री डॉक्टर प्राध्यापक तानाजीराव सावंत साहेबांचा वाढदिवस आणि घेतलेलं मैदान दुपारी 3ला मैदान सुरू झालंय. इराण विरुद्ध भारत असा मुकाबला चालू असताना एकदा भारत मातेचा जयघोष करूया आपण. हात वर करा, सर्वांना विनंती आहे. एकदा बजरंगबलीचा जयघोष आणि एकदा छत्रपती शिवरायांचा जयघोष. हात वर करा सर्वांनी. हे हात वर करा. भारत माता की जय. छत्रपती शिवाजी महाराज की. बोलो बजरंगबली की. जय जय श्रीराम. जय श्रीराम. शबाश. अवघ दुमदुमलं परांडा, अवघाची रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. सर्वजण सन्माननीय राहुल भैया ढोके साहेबांच्या पाठीमागे कुस्ती मैदान घेण्यासाठी खंबीरपणाने उभा राहिला. माजी मंत्री सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत साहेबांचा वाढदिवस. हे भलं मोठं कुस्तीचं मैदान, मराठवाड्याच्या इतिहासातलं सर्वात मोठं मैदान. शबास रविराज. पंजे की पकड सुरू झाली, गर्दन खेच सुरू झाली, पोलादी मनगट मनगटाला भिडली. शिरसावचे काका राऊत वस्ताद उपस्थित आहे, त्यांचं स्वागत हो, आहे. हो, हो, आणि हो, 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 हो. एकेरी पट काढायचा रविराजचा प्रयत्न. आणि अनेक जण भारतातले कुस्ती संघटक सांगतात की हमीद दिलावर जो पैलवान आहे का, तो बाळूभाऊ भारतात आलाय. मिर्झा इराण त्याच्यासोबत जलाल एक आलाय आणि हमीद दिलावर एक आलाय. ही तिन्ही पोरं भारतात येऊन त्यांचं नाव करतात. कुस्तीत त्यांना चड्डी पकडून इराणमध्ये कुस्ती खेळण्याची सवय आहे. नाहीतर इतर देशातले पैलवान भारत देशात जास्त तक धरत नाही. त्यांच्या देशातलीच कुस्ती आहे, चड्डी पकडून कुस्ती खेळायची सवय. कुस्ती सुरू झाली. रविराजनं लांग सुंदर पकडलेली आहे. रविराजच्या तुलनेनं हमीद दिलावर ताकदीला, उंचीला, वजनाला जास्त वाटतोय, पण डोळ्यात बोट जाईल. दोघांचे स्नायू बघा, जराही कोतळा नाही. लढण्याची ऐट आणि ढब बघा. आरडाओरड करू नका, कोणी उभा राहू नका. आपल्या पाठीमाग कोणतं कुस्ती बघतं याची दक्षता घ्या. कुस्ती ही अतिशय सुंदर आहे. कुस्ती मनोरंजनात्मक कुस्ती नव्हे, कुस्ती मनोरंजनात्मक फक्त देवा थापाची आहे. त्यामुळं इथून काहीतरी बोध घ्यायचा. ही परंपरा आणि संस्कृती आपल्या भारत देशाची, विविधतेने नटलेला देश भारत, आणि या भारत देशामध्ये जवळजवळ 65% तरुण राहतो. 145 कोटीचा देश आहे भारत. काहीतरी झालेला आहे. बाळूभाऊनी स्वतःच्या खिशातला रुमाल काढून, त्यांना माहिती आहे रविराज चव्हाणची क्रेज काय आहे. जरी महेंद्र गायकवाडनं काल हरवलं असलं महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेत, तर शर्यत अजून संपलेली नाही. रविराज चव्हाण इथून पुढं अप्सरतात्या अजून 5 वर्ष रेसमध्ये राहील, इतकी तयारी आहे. हात टेकलं की 2000 सपाटी मारतोय. कुस्तीतल्या माणसाला माहिती आहे सपाटी म्हणजे काय. बाळूभाऊना माहिती आहे. बाळूभाऊचा जर हातोडा मानवर एखाद्याच्या पडला तर 25 किलोचा हातोडा मानवर पडल्यासारखा असायचा. असा शून्यातनं विश्व निर्माण करणारा एक महान मल्ल. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाला लावून अत्तर, नजर रोखून नजरेला ही आयुष्याला द्यावे उत्तर. जी बाळू बडगम आखाड्यामध्ये उभारलेत का, ऊस तोडण्यासाठी आई वडिलांच्या समोर गेलेलं लेकरू होतं. 71 किलोचं वजन होतं आणि साताऱ्याच्या माणसाचा सहवास लाभला आणि जीवनाचं सोनं झालं. जुनी एक मन आहे, परिसराच्या सानिध्यात गेल्यानंतर लोखंडाचं सोनं होतं. बाळूभाऊंच्यासाठी टाळ्या वाजवा सर्वांनी. कधी काही सायकल नव्हती, आज 50 लाखाची गाडी आहे. शालेय संस्था काढलेली आहे. जीवनामध्ये भोग श्रीमंतीचा त्यांना मिळालेला लक्ष्मी पुत्र आहेत ते. आणि त्यामुळं अशा महान मल्हार तालुक्यात राहुल भैया ढोके साहेब, जिल्हा परिषद सदस्य,
त्याच गावचे. सन्माननीय त्यांचं एकच गाव दोघांचं. कंडारी गाव हा. वाह तालुक्याच्या ठिकाणी हे भव्य दिव्य कुस्त्याचं मैदान घेतलंय. बाळूमामांचा वारसा चालवताय. ये कौन कहता है हर दिन इंसान मंदिर जाए, कर्म ऐसा होना चाहिए इंसान जहां भी जाए वहां मंदिर बन जाए. बाळू भाऊ, कंगव्याला दात आहे पण खाता येत नाही, हा उसाला डोळा आहे पण दिसत नाही, घागरीला गळा आहे पण गाता येत नाही, सुईला नाक आहे पण वास घेता येत नाही. गरीबाच्या घरात लक्ष्मीपुत्र जन्माला येतात. हे सगळं निर्जीव आहे. हा हे सगळं निर्जीव आहे. आणि रविराज वा रे वा, वा रे वा. बप, 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 बप. वो 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 रविराज अग्रेसिव्ह मोड मध्ये दीर्घ काळ या भारताच्या कुस्तीचं नेतृत्व करायचा जागतिक कीर्तीचा मल्हार रविराज खतरों का खिलाडी. आणि हमी दिला वो वो टाळ्या 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 टाळ्या. शाबाश. ए हमीद, ये इंडिया की कुश्ती अलग है, ऐसा नहीं करने का बेटा. हमीद ट्राय अगेन. पत्रकार बंधू जरा चौफेर कॅमेरा फिरवावो. पत्रकार बांधवांना सूचना आहे, जरा कॅमेरा चौफेर फिरवा. आता मात्र परंडेची जनता कुस्तीमय झालेली आहे. एकमेकावरती तुटून द्वेषानं पेटलेले आहेत दोन्ही पैलवान. शाबाश. अतिशय जलद गतीने कुस्ती करण्याचा आता प्रयत्न असाल. काय निर्णय विशाल नाना, काय निर्णय? कुस्ती सोडवली. हो, देवा थापाची आहे की बोलवायची का आता? हे झाल्याशिवाय बोलू नका भाऊ. बर बर. आता अण्णाला मी कुस्तीतलं जमलंय. नाही ही बघू द्या आधी. अतिशय दर्जेदार कुस्ती आहे ही. चांगली कुस्ती आहे, चांगली लोकांना ही बघायची आहे. एका पिक्चर पुन्हा बघू. हा बरोबर आहे, खरंय. शाबाश रविराज. हमीद हो वा. रेतचा घोडा आहे रविराज चव्हाण, तिचं नाव आहे शिवा, शेर शिवा. निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारो, अखंड स्थितीचा निर्धारो, श्रीमंत योगी. योगी असून गळ्यामध्ये कवड्यांच्या माळा होत्या, हातामध्ये भगवरवस्त्र, क्रांतीचं निशाण, सज्जनाच्या रक्षणासाठी आणि दुष्टांच्या पानिपत्यासाठी कमरेला भवानी तलवार. मुळे डावाची पकड रविराजचा घेण्याचा प्रयत्न आहे. लांग पकडलेली आहे. आत्मविश्वासानं हमीद दिलावरला मागे वळतोय. हमीद थोडासा थांबा म्हणतोय. असोले सर जरा नीट बसा, कुस्ती अंगावर येईल. सगळं बंद पडत. लाखाचा हलगीवाले. मोबाईल काय करायचं पण? हलगेवाले तुम्ही जपून बसा बरं का. रामकृष्णांनी ₹1,00,000 मोबाईल भेट दिला हा ज्ञानेश्वर असोले सरांना. मोबाईल मुळे तर नेपाळ पेटलं. हा तिकडे मी नाही गेलो. नेपाळच्या पंतप्रधानाला पळून जावं लागलं इंस्टाग्राम मुळे. मनोरंजनासाठी बोलत नाही मी. आपण इतक्या लांब जात नाही बाबा. मी इथं जवळच्या जवळ कुणी जावं इतक्या हाईत. रविराज हिंदुस्थानच्या रविराजनं कब्जा घेतलाय. इराणच्या याला- दिलावरचा आणि एक चाक. हो 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 बच गयो. टाळ्या 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 टाळ्या. रविराजच्या डावातून दिलावर म्हणूनच वाचलेला आहे हे सुंदर मैदान. राजभाऊ टाळ्या म्हणलं की त्याला वाटतं मी जिंकलो काय, की टाळ्या म्हणू नका. नाही शाबास. तसं नाही. अशी भानगड व्हायला लागली. डावातनं निसटल्यावर टाळ्या वाजवावं लागतात. त्याला कळा ना किती ती म्हणते टाळ्या वाजल्या की मी जिंकलोय. असं होणार नाही. मग झालं तसं. नाही नाही अगदी बरोबर आहे अण्णा. काय त्यांचा असं गैरसमज होतो की टाळ्या वाजवला की माझ्यावर विजय मिळवून दिला की काय, असं त्याला वाटतंय. कारण त्याच्या मनात काय चाललंय आपल्याला कसं कळायचं. आता त्याच्या मनाचा अंदाज घेत गेलो तर शाबास. नाच जाईल. रविराज आत्मविश्वास हो आपल्या प्रॅक्टिसवर हो. रविराजचा. रविराज विजय झाला. रविराज चव्हाण, अर्जुनवीर काकासाहेब पवार
आणि शिवछत्रपती गोविंद तात्या पवारांचा आवडता. नमस्कार, टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी अल्ताफ मधून आहे. मी आता परंडा शहरामध्ये इथे पोहोचलेलो आहे आणि इथं डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त इथं भव्य असा कुस्त्याचा कार्यक्रम करण्यात आलेला होता आणि ते आयोजक जे केलेले होते ते राहुल ढोके यांनी आयोजन इथे केलेलं होतं. आपल्यासोबत त्यांनी आहेत आणि त्यांच्यासोबतच काही कार्यकर्ते आहेत. आपण त्यांच्याशी जाणून घेतलं नेमकं हे जे कार्यक्रम जे इथे आयोजन जे करण्यात आलेलं होतं कशा पद्धतीने आयोजन करण्यात आलं. तर सगळ्यात आधी तर टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व तुमचं स्वागत आहे. तर मला सांगा, तुम्ही जे इथे जे आयोजन जे केलेलं आहे ते कशा पद्धतीने केलेलं होतं? डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपण भव्य असं कुस्त्याचं मैदान आज आयोजित केलं होतं. खरं तर आपण बघितलं असेल की या धाराशिव जिल्ह्यामध्ये प्रथमच एवढ्या मोठ्या स्वरूपातलं मैदान आपण आज डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त घेतलेलं आहे. या कुस्ती मैदानामध्ये डबल महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर विरुद्ध कोल्ही पंजाब आखाड्याचा पैलवान साहिल कोल्ही यांची 4 लाख रुपये इनामाची कुस्ती ह्या मैदानाचं प्रमुख आकर्षण होतं. तसेच 2 नंबरची माऊली कोकाटे विरुद्ध प्रकाश बनकर ही कुस्ती 4 लाख रुपये इनामाची होती. त्याचबरोबर या महाराष्ट्रात सध्या जो एक नामवंत मल्ल आहे रविराज चव्हाण विरुद्ध इराणचा हमीद इराण यांची कुस्ती या मैदानात होती. हे आजचं मैदान खरंच जंगी कुस्त्याचं मैदान होतं. त्यामुळं येणाऱ्या हे वर्ष तिसरं आपण सालाबादाप्रमाणे हे मैदान भरवतोय आणि येणाऱ्या वर्षी सुद्धा अशाच स्वरूपातलं भव्य आणि दिव्य मैदान आपण कुस्त्याचा फड भरून करणार आहे. इथे नागरिक पण भरपूर अशा प्रमाणात आलेले होते आणि विशेष म्हणजे इथं काही गोंधळ पण झालेला नाही. नेमकं त्याचं कारण काय? नाही, हा फड तमाशाचा फड नाही, हा फड आहे कुस्त्याचा फड आहे. खरं तर ज्यावेळेस पैलवान येतात आणि ह्या कुस्त्या बघण्यासाठी जो एक वर्ग आहे जो कुस्ती शौकीन आहे, त्यामुळं इथं कालवा गोंधळ होण्याचं काही कारण नाही. पब्लिक आपण बघितलं असेल 4 वाजल्यापासून हे ग्राउंड हाऊसफुल आहे. त्यामुळं कुठली इथं गर्दी झाली नाही, गोंधळ झाला नाही. हे मैदान व्यवस्थितरित्या पार पडलं. काय ना तुमचं काय सांगताल आजचा जे कार्यक्रम जे इथे पार पडला काय सांगताल त्याच्याबाबत? अतिशय उत्कृष्ट प्रकारे हा कार्यक्रम पार पडलाय. कारण 300च्या वर इथं कुस्त्या घेण्यात आल्या आणि व्यवस्था वगैरे सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर फार सुंदर प्रकारे कार्यक्रम पार पडलाय. काय नाव तुमचं? विशाल ठाके, बोला बोला. काय नाव? मेघराज पाटील. काय सांगताल आजचा जे कार्यक्रम जे इथे घेण्यात आलेला होता ते कशाच्या स्वरूपात घेण्यात आलेला होता आणि आजचा कार्यक्रम जे आहे ते चांगल्या पद्धतीने पार पाडण्यात आलेला काय सांगता? महाराष्ट्राचे लाडके माजी आरोग्यमंत्री तथा परंडा भूमवासीचे कार्यक्षम विकासरत्न आमदार डॉक्टर प्राध्यापक तानाजीराव सावंत साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राहुल ढोके यांनी आयोजित केलेली ही राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा हे 3रं वर्ष आहे. मला वाटतं एवढ्या चांगल्या प्रकारे कुस्ती मैदान होणं हे आपल्या जिल्ह्यातलं एकमेव ठिकाण आहे आणि परंडा तालुका हा कुस्तीचे मल्ल निर्माण करणारा तालुका आहे आणि येणाऱ्या या वाढदिवसानिमित्त तानाजीराव सावंत साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा या परांडा तालुक्याच्या वतीनं आम्ही देतो. त्याचबरोबर येणाऱ्या पुढच्या वर्षी महाराष्ट्र केसरीसारखी एक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा या परांडा तालुक्यात व्हावी आणि त्याचं सुद्धा आयोजन राहुल ढोके यांनी उत्तम प्रकारे साध्य करावं अशा सुद्धा मी त्यांना शुभेच्छा देतो. बघा काय नाव तुमचं? तुम्ही बोलताय का? नाही बोला की. काय नाव? प्रवीण देशमुख. काय सांगताल आजचा जे कार्यक्रम आहे त्याची पार पाडण्यात आला ते कशा पद्धतीने पार पाडण्यात आला? गेल्या 3 वर्षापासून राहुल भैया ढोके हे कुस्तीचं अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन करतात. याही वर्षी महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्यमंत्री तथा भूमपरांडावासीचे कार्यसम्राट आमदार प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अतिशय चांगल्या पद्धतीनं अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन करून राज्यभरातील मल्ल या ठिकाणी उपस्थित राहिले आणि तमाम कुस्तीप्रेमींसाठी अतिशय चांगला कार्यक्रम कुस्तीचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला. याही पुढं मोठ्या प्रमाणात त्यांनी कुस्त्याचं नियोजन करावं अशी मी त्यांना विनंती करतो
आणि माननीय डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब यांना वाढदिवसाच्या निमित्तानं मी आमच्या भूम तालुक्याच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि 2 शब्द संपवतो. तर मला सांगा, हे आजचं जे बक्षीसचं जे स्वरूपात जे कार्यक्रम होता, किती पस्तर बक्षीस होतं? हे 4 लाखापर्यंत बक्षीस होतं. पहिलं बक्षीस 4 लाख, 3 लाख, 2 लाख, 1 लाख अशा प्रकारे कुस्त्याचं नियोजन राहुलभाई डोके यांनी केलं होतं. अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन झालं. बघा, इथं आपण परंडा शहरामध्ये इथं कुस्त्याचं आयोजन केलेलं होतं. आपण इथं पोहोचलेलो होतो. मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवलेला आहे. कसा वाटलं व्हिडिओ नक्कीच कळवा. काय वेगळी वेळ खाली माझ्या नंबर दिलेला आहे. त्या नंबर तुम्ही थेट संपर्क करू शकता. मी अल्ताफ हुकमत मुलानी.